हॅलो गाईस, तर आम्ही गेलेलो अलिबागला. तिकडून येता येता शर्यती चालू होत्या, तर तिकडून आम्हाला मामाचा फोन आला. तर जवळच होतो म्हणून भावाला बोललो चला मग जाऊ बघून येऊ तर आम्ही फर्स्ट टाईमच चाललेलो. बघू आता तिकडे गेल्यावर कसं वाटतं. तर पोचलो आम्ही, बघतात तर जाम गर्दी होती. एवढ्या गाड्या लागलेल्या ना का बोलूनच फायदा नाही. एवढं तिकडं बैल होतं, मला बैलांची नावं नाही माहिती. आणि मस्तपैकी पावसाचा मौसम झालेला, एकदम थंड थंड. तिकडे आम्ही उभे होतो तर एक दादा आला, तो पण व्लॉगच बनवत होता, जितेंद्र शेलार म्हणून. तर त्यांनी आमची क्लिप काढली. क्षेत्रात ना आपले महादेवाचे नंदी आहेत. तर या दिदी सुद्धा इकडे शर्यती बघायला आल्यात. हे काका आहेत, त्यांचं नंदी आणलेलं आहे. तर त्यांचा नंदी धावण्याची खूप वेळ वाट बघतात. त्यांचा नंदी हारो या जिंको, तरी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. तर चला दीदी, बाय बाय. आणि थोडेच वेळात धाडस आणि रॉकीची शर्यत होणार होती, तर आपण बघू आता त्यांची शर्यत. इथं ही मावशी दुसऱ्यांना शिंगा द्यायचं टाकून स्वतःच खात बसलेली. धाडस आपला विन झाले आणि त्याला हाणला घरी. आणि आता चाललो खाली आरती करायला. तर बघू खाली आरती करायला चाललं. तर खाली आलो, आईने घेतलेली आरती. कसं बघत होता बघा, तिचं डोलं कसं चमकतान बटारा. बिचाऱ्याला त्याला भूक लागलेली. कसं नाद पाहिजे फक्त बैलांचा, नाद नाद असतं, नादा पुढं काही नाही. व्लॉगमध्ये एवढंच बोलीन. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.